हा इंग्लंड दौरा फार मजेदार राहिलेला आहे, कारण कधी झोपाळा इकडे कधी झोपाळा तिकडे. टेस्ट मॅच जी होती ती हातात होती, जी आपल्या हातातनं निसटली. जोरदार पुनरागमन करताना भारतीय संघाने T20 मालिका जिंकून दाखवली आणि पहिली वनडे जेव्हा जिंकली तेव्हा वाटलं तुम्ही रेड बॉलमध्ये दादा असला तर आमची दादागिरी व्हाईट बॉलमध्ये आहे. परंतु लॉर्ड्सच्या मॅचमध्ये इंग्लंड टीमने जबरदस्त पुनरागमन केलं, भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा झटका दिला. आता एक दिवसीय मालिका 1-1 बरोबरीत आहे आणि त्यावेळेला आज भारत आणि इंग्लंडच्या दरम्यानचा तिसरा आणि निर्णायक सामना हा माझ्या मागे असलेल्या ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंडवरती होणार आहे. इथलं विकेट हे असं आहे की जे कधीच बॅट्समनचे खूप लाड करत नाही. का कसं करेल? जिमी अँडरसनचं उदाहरण घ्या, तो इथलाच आहे. अँड्रू फ्लिंटॉफ, ते वसीम अक्रम, हे सगळे या क्रिकेट क्लबचेच मेंबर राहिलेले आहेत. जिम लेकर साहेब आठवत आहेत, ज्यांचा इतिहासामधला सर्वात मोठा विक्रम हा याच मैदानावरती झाला होता. एका कसोटीमध्ये 19 बळी 10 आणि 9 हे जिम लेकर यांनी या विकेटवरती घेतलेले आहेत. ह्याचाच अर्थ असा की बॅट्समनना इथे जायचं, पाय पुढं टाकायचा आणि पंखा फिरवायचा, अशा धावा करता येणार नाही. त्याच्यासाठी कष्ट घ्यायला लागतील. आणि खरं सांगायचं झालं तर भारतीय बॅट्समनकडेच आपलं लक्ष असणार आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 2 सामन्यामध्ये म्हणावी तशी चांगली कामगिरी बॅट्समनकडनं झालेली नाही. पहिल्या सामन्याचं सोडून द्या, त्याचं कारण आपण नॉट आऊट स्कोअर पार केला. रोहित शर्माने झकास बॅटिंग केलेली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये याच इंग्लिश बॉलर्सनी आपल्याला त्रास दिलेला होता. मी तर असं म्हणेन की हे ग्राउंड असं आहे की इथे नवीन बॉलवरती फास्ट बॉलर्स थोडी दादागिरी करतात. त्यातनंही अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, ते म्हणजे 50 ओव्हरच्या सामन्यामध्ये दोन्हीकडनं नवीन बॉल वापरले जातात. म्हणजे 25-25 ओव्हर्सचे बॉल इथं असतात. त्यामुळे फास्ट बॉलरचं इथं थोडंसं राज्य राहणार आहे. भारतीय बॅट्समन पुढे हेच आव्हान असणार आहे. हे आव्हान भारतीय संघ कसं पेलतंय हे बघायला मी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरती असणार आहे, तुमचा प्रतिनिधी म्हणून. सुनंदन लेले, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड, मँचेस्टर.